नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहेत खानदेश स्पेशल बिबड्या. खानदेश म्हटला म्हणजे विविध प्रकारची पापडं येतात, तर त्यातीलच एक पापड म्हणजे बिबड्या. तर चला आपण बघणार आहोत बिबड्या कशा करायच्या. बिबड्या बनवण्यासाठी आपल्याला 4 दिवस आधीच प्रिपरेशन करून घ्यावे लागते. तर आपण बघणार आहोत बिबड्यांसाठी लागणारे साहित्य. बिबड्यांसाठी लागणारे साहित्य म्हणजे गहू आणि ज्वारी. मी इथे 1 किलो गहू घेतले आहेत आणि 1 किलो ज्वारी घेतलेत. गहू स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ज्वारीही स्वच्छ धुवून घेतली आणि काठोकाठ भरेपर्यंत पाणी घेतले आहे. तसेच आपण हे उन्हामध्ये ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी आपल्याला तुम्ही बघत असणार इथे गव्हालाच फेस आला आहे, तर गहू आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तसेच ज्वारीलाही स्वच्छ धुवून घ्यावे आणि पाणी भरून घ्यावे. तसेच आपण इथे घेतले आहेत अर्धा किलो तांदूळही स्वच्छ धुवून घ्यावे त्यात 2-3 पाण्यांनी आणि त्यातही पाणी भरेपर्यंत हे धुवून स्वच्छ करून घ्यावी. तर तिसऱ्या दिवशी आपण तांदळातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतले आहे आणि एका चाळणीत निथळायला ठेवले आहे. ज्याप्रमाणे आपण इडलीचं मिश्रण करतो त्याचप्रमाणे आपण थोडं पाणी टाकून तांदूळांना वाटून घ्यायचं आहे आणि इडलीसारखं बॅटर करायचं आहे. तसेच आपण ज्वारीही धुवून घेणार आहोत आणि त्यातील सगळं पाणी निथळून एका चाळणीत घ्यावे आणि आपण जसं इडलीचं बॅटर करतो तसंच आपल्याला ज्वारीही व्यवस्थित अशी बारीक थोडं पाणी टाकून दळून घ्यायची आहे. आता आपण घेणार आहोत गहूही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एका चाळणीमध्ये आपण गहू काढून घेणार आहोत. गहू बघू शकता तुम्ही किती टम्म असे फुलले आहेत. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून जसे थोडं आपण वाटून घेणार आहोत. त्यानंतर वाटून झाल्यानंतर वाटून गेल्यानंतर गहूचा चोथा एका पाण्याच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत. पाण्याच्या भांड्यामध्ये घालून झाल्यानंतर त्यातही थोडंसं चीक लागलं असेल तर तो आपण धुवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही इथे पांढरं असं थोडंफार चोथ्याला लागलेलं चीक त्या पाण्यामध्येच उतरत आहे. त्यानंतर आपण हे चोथा काढून घेतल्यानंतर गाळणीच्या साह्याने आपण हे चीक गाळून घेणार आहोत. त्यातही बराच चोथा आहे. असं केल्याने सगळा चोथा बाजूला होईल आणि मग आपण हे तिन्ही चीक रात्रभर भिजवणार आहोत. बघू शकता इथे आपण त्यातलं काही एक्सेस वॉटर आहे ते काढून घ्यायचं आहे. बघू शकता आता गहूचे चीक सगळं खाली बसलं आहे आणि त्यातील वरचं पाणी हे काढून घ्यायचं आहे. तांदूळाचं पण पाणी काढूनच झालं आहे. तर गहूचा चीक हा खाली बसलेला आहे. तर आपण हाताने चांगलं एकजीव करायचा आहे. तसंच ज्वारीचाही चीक आपण हाताने एकजीव करणार आहोत आणि तांदळाचा पण एकजीव करून घेणार आहोत. तिन्ही चीक आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. एकत्र झाल्यानंतर व्यवस्थित ती मिक्स करायची आहेत. तर मिक्स झाल्यानंतर आपण अर्ध चीक हाफ करून घेणार आहोत. अर्धा एका बाउलमध्ये आणि अर्धा एका बाउलमध्ये. अर्ध चीक. त्यानंतर आपण घेतलं आहे 3 लिटर पाणी, ते उकळून घेतलं आहे. त्यानंतर आपण घेतलं आहे 2 चमचे मीठ, 2 चमचे तिखट, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे बडीशोप. त्यानंतर आपण त्यातील अर्ध्याहून जास्त पाणी काढून घेणार आहोत, कारण आपल्याला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण त्यात घालायचं आहे. मग आपण बडीशोप ही पाण्यामध्ये टाकून घ्यायची, तीळही टाकून घ्यायचे आणि मीठही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टाकून झाल्यानंतर हे तिखट पाण्यात टाकायचं नाही आहे. ते तिखट हे आपण हे तिखट आपण घाट्यामध्ये मिक्स करणार आहोत. ते असं केल्याने आपल्याला खोकला लागत नाही. पाणी जसं उकळतं तसं आपल्याला खोकला लागतो, म्हणून आपण घाट्यामध्ये हे तिखट घालून घेणार आहोत. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर जो काही सगळा घाटा आहे तिखट मिक्स केलेला, तो घाटा हळूहळू पाण्यामध्ये घालावा. त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने आपण सारखं हलवत राहावं, म्हणजे खाली तो लागणार नाही. आणि त्या भांड्यातील थोडं पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपण या भांड्यात टाकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आता घाटा हा घट्ट झालेला आहे. आपण तरीही फिरवत आहोत. त्यानंतर आपण थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी थोडं जसं लागेल तसं थोडं पाणी
घालून घ्यायचं आहे त्याप्रमाणे. आणि आपण आता ठेवणार आहोत झाकण, घेणार आहोत. झाकण झाल्यानंतर बघू शकता तुम्ही घाटाला अशी बुडबुडी आलेली आहेत. घाटा आपला छान शिजला आहे. त्यानंतर आपण एका साडीवरती थोडं बिबड्यांचा घाटा टाकून घेणार आहोत आणि हाताला पाणी लावून मस्त असे थापून घेणार आहोत. अजून असे छान सगळ्या अशा आपण थापून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला गरम लागत असेल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा तो घाटा असे तुम्ही बिबड्या थापू शकतात. बघू शकता तुम्ही आपल्या छान अशा बिबड्या. आणि जे काही पातेल्याला पीठ लागलं असेल त्याचे असे तुम्ही वडे तोडून घ्यायचे. ते वडेही सुकल्यानंतर खूप असे छान लागतात. आणि तुम्ही बघू शकता एवढ्या आपल्या बिबड्या झालेल्या आहेत आणि सुकल्यानंतर त्यांचा कलरही पांढराशुभ्र झाला आहे. आता साडी उलटी करून त्यावर थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर थोडं 5 मिनटं राहू द्यायचं आहे. आणि मग साडी उलटी करून छान अशा बिबड्या बघा कशा निघत आहेत. अलगद अशा छान निघाल्या आहेत आपल्या बिबड्या. पाणी टाकल्यामुळे ते नरम होतात आणि अलगद अशा छानपैकी निघतात. बघू शकता तुम्ही बिबड्या. आता आपल्या बिबड्या आता छान एका पातेल्यात काढून घेतल्या आहेत आपण आणि भाजल्यानंतर बघू शकता किती सुंदर अशा आलेल्या आहेत बिबड्या आपल्या.